गाडी घराच्या रस्त्यापासून जेमतेम 100 पावले पुढे गेली असेल. नवरीसारखा पोशाख घातलेली ती मुलगी आपल्या बुरख्या आडून चोरून आपल्या नवऱ्याकडे पाहत होती. तोच नवरा जो काही क्षणांपूर्वीच वेड्यासारखा हसत होता, हवेत हातवारे करत होता आणि लहान मुलासारखा आरडाओरडा करत होता. त्या मुलीचे हृदय गहिवरले. ती विचार करत होती, हे देवा, आता मला माझं उरलेलं आयुष्य वेड्या माणसासोबत काढावं लागणार आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आणि मग जशी गाडी शहराच्या एका निर्मानुष्य रस्त्यावर वळली तसा त्या मुलाचा चेहरा अचानक बदलला. तो ताट बसला. त्याच्या डोळ्यात एक निरागस चमक होती. नाही, पण एक सखोल समज. आणि मग त्याने उच्चारलेल्या पहिल्या वाक्याने वधूच्या अंगावर काटा आला. मित्रांनो, हा मुलगा कोण होता ज्याला संपूर्ण गावाला वाटले की तो वेडा आहे? कोणत्या शक्तीने एका निरोगी दिसणाऱ्या तरुणाला वेड लावायला भाग पाडले होते? आणि जेव्हा ती मुलगी त्या बुरख्यामागे लपलेली, जेव्हा ती त्या वेड्याच्या घरी पोहोचली, तेव्हा सत्य समोर आले. ते सत्य ऐकल्यावर केवळ ती मुलगीच नाही तर संपूर्ण गाव आणि सर्वात जास्त तिची सावत्र आई, सगळेच ते अविश्वसनीय होतं. ही केवळ एका लग्नाची कथा नाही, ही लहानपणापासून नाकारलेल्या गेलेल्या एका मुलीची आणि 16 वर्षापूर्वींच्या प्रेमकथेची कहाणी आहे. तो कृतज्ञतेची ऋण फेडायला आला होता. ही कथा आसाममधील एका लहानशा गावात सुरू होते, जिथे ब्रह्मपुत्रा नदीचा ओलावा हवेत रेंगाळतो. ती या शहरातील एका साध्यासुध्या वस्तीत राहत असे आणि जसजशी संध्याकाळ होत असे तसतसे चहाच्या मळ्यांमधून परतणाऱ्या मजुरांचे थकलेले आवाज रस्त्यांवर घुमत असत. मीरा नावाची एक मुलगी. मीरा अवघी 5 वर्षांची असताना तिने जगातील सर्वात अनमोल गोष्ट गमावली, तिची आई. असे म्हणतात की आईची कुशी ज्या मुलावर चंद्राची सावली पडत नाही, ते मूल कितीही मोठे झाले तर यातून एक लहान घाबरलेले मूलच राहते. मीराच्या आईचे नाव होते कमला. नाही, थांबा, तिच्या आईचं नाव सरस्वती होतं. एक अतिशय दयाळू, अतिशय साधी स्त्री. त्यांच्या घरात गरिबी होती, पण सरस्वतीचं मन इतकं उदार होतं की आजही परिसरातील वडीलधारी माणसे आदराने तिचे नाव घेत असत. मीराला तिच्या आईच्या फक्त अस्पष्ट आठवणी होत्या. एक आठवण जी कधीच पुसली गेली नाही. आईच्या कुशीत डोके टेकून आकाशातील तारे मोजणे आणि आईचे मधुर गाणे गुणगुणणे. ते सूर अजूनही मीराच्या कानात खोलवर घुमत होते. पण एके दिवशी तिला प्रचंड ताप आला. सरस्वती इतकी भावनावश झाली होती की तिला औषधांसाठी पैसे जमवायला उशीर झाला आणि तिने लहानग्या मीराला या जगाच्या हवाली सोडून कायमची निघून गेली. मीराच्या वडिलांचे नाव शंकर होते. ते एक साधे मेहनती गृहस्थ होते, जे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असत. पत्नीच्या निधनानंतर ते पूर्णपणे खचून गेले होते. एकीकडे पोटा पाण्याची चिंता होती तर दुसरीकडे एक 5 वर्षांची मुलगी होती, जी रात्री आई आई असे ओरडत रडत रडत झोपी जायची. शंकर तिला आपल्या छातीशी कवटाळून तासनतास जागा राहायचा. तो जगला असता, पण तो एक पुरुष होता. बाळाला अंघोळ घालणे, तिच्या केसांच्या वेण्या घालणे, तिला वेळेवर खाऊ घालणे, हे सर्व त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. शेजारी, नातेवाईक सगळे एकच गोष्ट सांगत होते, शंकर, पुन्हा लग्न कर. मुलीला आईची गरज आहे आणि तुला आधाराची गरज आहे. शंकरने अनेक दिवस ते टाळले. त्याच्या मनाला ते मान्य नव्हते, म्हणून तो तिथेच राहिला. पण इतरांनी वारंवार समजावल्यानंतर आणि आपल्या मुलीच्या भविष्याच्या चिंतेमुळे त्याने अखेरीस दुसरे लग्न केले. आणि इथूनच मीराच्या आयुष्याने असे वळण घेतले ज्यामुळे तिचे बालपण हिरावले गेले. शंकरची दुसरी पत्नी कमला होती. पहिले काही महिने सर्व काही व्यवस्थित पार पडले. कमलाने मीराला चांगले वागवले, तिला खाऊ घातले आणि तिची काळजी घेतली. शंकरला वाटले की त्याचा निर्णय योग्य होता आणि त्याची मुलगी, तो निर्णय योग्य होता आणि त्याच्या मुलीला तिची आई मिळाली. पण ही शांतता फार काळ टिकली नाही. काही काळाने कमलाची स्वतःची मुलगी तिच्या मांडीवर आली. तिचं नाव सपना ठेवलं आणि त्या दिवसापासून घरातलं वातावरणच बदलून गेलं.
म्हणतात ना, जेव्हा प्रेम फक्त आपल्या रक्ताच्या नात्यापुरतं मर्यादित ठेवलं जातं, तेव्हा सावत्र आईपणाचं विष हळूहळू पसरतं, ते घरात पसरू लागते. कमलाला आता मीरा एक ओझे वाटू लागते. एक अशी मुलगी जी तिची स्वतःची मुलगी सपनाच्या प्रेमाचा, कुटुंबाचा वाटा ठरणार होती. ती तिच्या वाट्याप्रमाणे अन्न आणि इतर सर्व गोष्टी वाटत होती. सुरुवातीला तिने मीराला लहानसहान कामांमध्ये गुंतवायला सुरुवात केली. मग हळूहळू घरातील सर्व कामांची जबाबदारी मीराच्या खांद्यावर पडली. तिला त्या कामावर ठेवण्यात आले. सकाळी पहाटे उठून धूळ झटकणे, साफसफाई करणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे आणि कपडे धुणे. ही 6-7 वर्षांची लहान मुलगी, जिला अजूनही बाहुलींची सवय होती. तिने खेळायला पाहिजे होतं, पण ती भांडी घासत होती. आणि सपनाला स्वच्छ नवीन कपडे घालून शाळेत पाठवलं जायचं आणि तिचं खूप लाड केलं जायचं. जेव्हा शंकर घरी परत येऊन हे सर्व पाहायचा, तेव्हा त्याचे हृदय तुटायचे. एके दिवशी त्याने हिंमत करून विचारले, कमला, तू हे काय करत आहेस? तू इतक्या लहान मुलीसोबत असे कसे करू शकतेस? एका लहान मुलाकडून एवढी कामं? कमला लगेच रागाने म्हणाली, मग मी तिला घरची कामं शिकवू नयेत का? उद्या ती दुसऱ्याच्या घरी जाईल. तिथे जर ती यशस्वी झाली नाही तर लोक मला टोचून बोलतील. त्या सावत्र आईने तिला काहीच शिकवलं नाही. मी फक्त तिच्यावर एक उपकार करत आहे. संभाषणात असे जाळी विणले गेले होते की शंकरकडे उत्तर नव्हते. आणि खरं सांगायचं तर शंकरची एक कमजोरी होती. हे त्याचं दुसरं लग्न होतं आणि त्याच्या मनात कुठेतरी नेहमी भीती असायची की जर कमला रागावली तर, जर ती निघून गेली तर कुटुंब पुन्हा विस्कळीत होईल. कमलाने याच भीतीचा पुरेपूर फायदा घेतला. जेव्हा जेव्हा शंकर मीराला पाठिंबा द्यायचा, तेव्हा कमला जोरदारपणे विरोध करायची. ती किंचाळायची आणि इतका गोंधळ घालायची की शंकर घाबरून शांत व्हायचा. आणि तीच शांतता, अगदी तीच शांतता मीरासाठी अंतिम शिक्षा ठरली. वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. मीरा मोठी झाली, पण तिची वाढ एखाद्या राजकन्येसारखी नव्हती. ती एखाद्या आधारहीन, केवळ काटेंनी भरलेल्या वेलीसारखी होती. फक्त काटेच आढळले. शिकणे हे मीराचे सर्वात मोठे स्वप्न होते. जेव्हा ती सपनाला तिचा गणवेश घालून आणि शाळेची बॅग घेऊन जाताना पाहायची, तेव्हा तिला तिच्या डोळ्यात एक ओढ चमकली. एके दिवशी तिने लाजत लाजत कमलाला विचारले, आई, मी पण शाळेत येऊ का? कमला तिच्याकडे इतक्या तीव्रतेने बघत राहिली, जणू काही मीराने नक्कीच काहीतरी गुन्हा केला असणार. ती म्हणाली, शाळा आणि घरकाम कोण करणार? तुझी आजी? शिकून ती काही वसुलीवाली होणार आहे का? स्वयंपाकघर आणि भांडी सगळी तुझीच आहेत. हे एक पुस्तक आहे, समजलं का? त्या रात्री मीरा खूप रडली, पण तिने हार मानली नाही. शेजारी शर्माजी नावाचे एक वयस्कर शिक्षक होते. त्यांच्या लक्षात ही मेहनती, ती एक समजूतदार मुलगी होती. दुपारी जेव्हा कमला डुलकी घ्यायची, तेव्हा मीरा गुपचूप मास्टरजींकडे जायची, जे तिला वरांड्यात बसून थोडा वेळ खेळवायचे. ते तिला अक्षरे, अंक, गणित, काही गोष्टी शिकवायचे. चोरून मिळवलेले ते अर्धे तास मीराच्या आयुष्यातील सर्वात मोठा खजिना होता. त्याचमुळे ती वाचायला आणि लिहायला शिकली. ती शाळेविना, पुस्तकांविना, केवळ तिच्या समर्पणातून शिकली. पण अभ्यास हेच एकमेव आव्हान नव्हते. आजपर्यंत कमला कधीही नवीन कपडे घालत नसे. कमलाचे जुने, टाकून दिलेले, फाटलेले कपडे जे ती स्वतःही घालायची सोडून देत असे, मीराला दिले जात असत. हे घे, हे घाल, हे खूप दिवस चालेल. सणासुदीच्या दिवसात जेव्हा संपूर्ण परिसर नव्या कपड्यांनी उचलून निघत असे, तेव्हा सपना आपला नवीन फ्रॉक मिरवत असे, तर मीरा आपले जुने शिवून दुरुस्त केलेले कपडे घालून एका कोपऱ्यात उभी राहत असे. फाटलेल्या कपड्यांकडे बघून ती शांतपणे आपले अश्रू पुसायची. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट ही होती की जेव्हा जेव्हा शंकर आपल्या मुलीचा, कमलाचा बचाव करण्याचा प्रयत्न करायचा, ती त्याला धमकी द्यायची, जर तू तिची जास्तच बाजू घेतलीस तर मी तिला घरातून हाकलून देईन. मग बघूया ती कुठे जाते आणि कशी राहते. अनेकदा तिने मीराला घरातून बाहेरही ढकलण्यात आले. आणि मग तीच बिचारी मीरा हात जोडून दाराबाहेर उभी राहून आत परत येऊ देण्याची याचना करत होती. ती फक्त तिच्या वडिलांसोबत असण्याच्या गरजेपोटी आत यायची.
तिचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं आणि तिला हेही माहीत होतं की तिच्या वडिलांचंही तिच्यावर खोलवर प्रेम होतं. त्यांना किती त्रास होतो या घुसमटीत, या वेदनेत, या शांततेत. मीराचे बालपण सरले आणि ती एक सुंदर, हुशार हुशार सुसंस्कृत तरुणी म्हणून मोठी झाली. तिच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता होती, अशी शांतता जी केवळ अशा लोकांच्या चेहऱ्यावर येते ज्यांनी वेदना जवळून अनुभवल्या आहेत. आणि तरीही तुमच्या मनातील चांगुलपणा मरू देऊ नका. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या दुःखद सुरुवातीनंतर या कथेत प्रेम कुठून येणार आणि तो वेडा मुलगा कोण आहे. तर मित्रांनो, आता एक गोष्टीत एक असे वळण येणार आहे जे सर्व काही बदलून टाकेल. या गावापासून थोड्या अंतरावर शहरात तिथे एक मोठी आणि प्रसिद्ध कुटुंब राहत होते. या कुटुंबाचे प्रमुख देवराजजी होते. त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, अनेक व्यवसाय, मोठ्या गाड्या आणि नोकर-चाकर होते. पण देवराजजी नेहमी एक गोष्ट म्हणायचे, हा सगळा पैसा, ही सगळी भव्यता एका गरीब बाईने आपल्या पदराने जमवलेल्या पायावर उभी आहे. त्यांचा मुलगा कबीर लहानपणापासून या कथा ऐकत होता, पण त्याला पूर्णपणे समजत नव्हत्या. कबीर देवराजजींचा एकुलता एक मुलगा, सुशिक्षित, एक प्रेरणादायी मुलगा, सुशिक्षित, बुद्धिमान आणि दयाळू. त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती, पण एक गोष्ट त्याला इतर श्रीमंत मुलांपेक्षा वेगळी ठरवत होती. त्याला दिखाऊपणाचा तिरस्कार होता. त्याच्या वडिलांनी त्याला हे शिकवले होते, माणसाचे खरे मूल्य त्याच्या कपड्यांमध्ये नसते तर त्याच्या हृदयात असते. मग एके दिवशी देवराज आजारी पडला. असा आजार ज्यातून बरे होणे कठीण होते, ते अवघड होते. मृत्यू समोर असताना त्याने कबीरला जवळ बोलावले, त्याचा थरथरता हात हातात घेतला आणि त्याला ते रहस्य सांगितले जे त्याने नेहमीच जपले होते. बाळा, देवराजजी म्हणाले, ती 16-17 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी काहीच नव्हतो, एक कंगाल खचलेला तरुण. माझा व्यवसाय लुटला गेला होता आणि मी कर्जात बुडालो होतो. त्याच वर्षी आसाममध्ये एक विनाशकारी पूर आला. ब्रह्मपुत्रेने सर्व काही वाहून नेले, घरे, शेते, रस्ते आणि मलाही. मी त्या पुरात वाहून गेलो, भुकेलेले, आजारी, बेशुद्ध, एका तुटलेल्या छतावर पडलेला. मी कित्येक दिवसांपासून एक कणही खाल्ला नव्हता. मी मरत होतो बाळा. कबीरचे डोळे विस्फारले. त्याचे वडील पुढे म्हणाले, तेव्हाच त्या पुरात आपल्या लहान मुलीला मांडीवर घेऊन एक गरीब बाई माझ्यापर्यंत पोहोचली. तिचं नाव सरस्वती होतं. तिच्या स्वतःच्या घरात जवळजवळ काहीच उरले नव्हते, पण तिने तिच्या वाटेची शेवटची भाकर मला खाऊ घातली. तिची एकुलती एक शाल माझ्यावर पांघरली. मी चालू शकत नाही तोपर्यंत तिने कित्येक दिवस काहीही न मागता माझी सेवा केली. मी तिला विचारले, ताई, तुम्ही माझ्याकडून काही घेणार नाही का? ती फक्त हसली. ती म्हणाली, भाऊ, माणुसकी ही विकण्याची वस्तू नाही. फक्त एवढंच कर, जर तू कधी काही बनलास तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत कर. मुला, जर त्या दिवशी त्या बाईने मला वाचवले नसते तर माझा व्यवसाय नसता, घर नसते आणि तू सुद्धा नसतास. ही सगळी संपत्ती त्या एका भाकरीची आणि त्या एका शालीचे ऋण आहे. कबीरच्या डोळ्यात पाणी तरळले. देवराज अखेरचे श्वास मोजत म्हणाला, मी त्या कुटुंबाला शोधले, पण पुरानंतर ते दुसरीकडे स्थायिक झाले. ते निघून गेले होते. मला फक्त एवढंच कळलं की ती दयाळू बाई काही वर्षांपूर्वी वारली आणि तिच्या मागे एक मुलगी राहिली आहे. बाळा, माझी शेवटची इच्छा आहे की त्या मुलीला शोधून काढावं आणि जर ती तिच्या आईसारखीच दयाळू असेल तर तिला तो आनंद द्या जो तिच्या आईने कधीच पाहिला नाही. हे माझ्यासाठी नाही तर त्या सरस्वतीच्या आत्म्यासाठी आहे. करून टाक. असे म्हणून देवराजने कायमचे डोळे मिटून घेतले. आता कबीरवर केवळ एक व्यवसायच नव्हे तर एक कर्तव्यही होते. एक अपूर्ण राहिलेले वचन पूर्ण करायचे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कबीरने गुपचूपपणे कुटुंबाचा शोध सुरू केला आणि अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर अखेरीस त्याला ते मिळाले. मीरा राहत असलेले गाव सापडले. एके दिवशी कबीर साध्या कपड्यांमध्ये आणि आपली ओळख न सांगता त्या गावात आला. तो फक्त दुरून तिचे निरीक्षण करत होता. त्याला त्याच्या कुटुंबाला भेटायचे होते आणि तिथे बाजारात त्याने मीराला पहिल्यांदा पाहिले. जुने फाटलेले कपडे घातलेली, मान झुकून शांतपणे खरेदी करणारी एक स्त्री, मुलगी
पण तिच्या चेहऱ्यावर असे तेज होते, असा साधेपणा होता की कबीर तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. त्याने पाहिले की एका गरीब म्हातारीचे सामान कसे पडत होते आणि गर्दीतील सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण ही मुलगी थांबली, खाली वाकली, त्या वृद्ध स्त्रीच्या सर्व वस्तू उचलल्या आणि बदल्यात एकही शब्द न बोलता तिच्या हवाली केल्या. एका क्षणात कबीरला समजले, हीच ती सरस्वतीची कन्या, तिच्या आईचा आत्मा तिच्यात श्वास घेत आहे. पण त्याच दिवशी कबीरच्या हृदयात आणखी एक गोष्ट मनाला भिडली. ती आता केवळ एक कर्तव्य राहिले नव्हते. कबीर मीराच्या खऱ्या प्रेमात पडला होता. तिचा साधेपणा, तिचा संयम, तिची दयाळूपणा. कबीरला त्याने आपल्या आयुष्यात खूप संपत्ती पाहिली होती, पण इतके प्रामाणिक हृदय त्याने पहिल्यांदाच पाहिले होते. त्या दिवशी त्याने ठरवले, मी या मुलीला माझ्या आयुष्याची राणी बनवीन. तिच्या बालपणी त्याला जे काही दुःख भोगावे लागले असेल ते मी माझ्या प्रेमाने बरे करीन. पण जेव्हा कबीरला त्या कुटुंबाबद्दल कळले तेव्हा त्याला धक्का बसला. सत्य समोर आले आहे. सावत्राई कमलाचा लोभ, तिचा द्वेष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सावत्र मुलीला कुठेही न पाठवण्याचा तिचा हट्ट. ती मीराला श्रीमंत घरात जाऊ देणार नव्हती, कारण तिला भीती होती की तिची स्वतःची मुलगी सपनाला मागे टाकेल. कबीरला समजले होते की जर त्याने तिची खरी ओळख उघड केली, जेव्हा तो आपली कोट्यावधींची संपत्ती घेऊन मीराकडे लग्नाची मागणी घालायला जाईल, तेव्हा कमला एकतर प्रचंड हुंडा आणि एका मोठ्या सोहळ्याची मागणी करेल, किंवा मत्सरपोटी ते नाते तोडून टाकेल. आणि जर मीराला सगळं आधीच कळलं तर तिला त्याच्या खऱ्या मनाची परीक्षा घेण्याची संधीच मिळणार नाही. म्हणूनच कबीरने अशी योजना आखली आहे. त्याने एक असा निर्णय घेतला जो ऐकायला वेडगळ वाटत होता, पण त्यात अथांग प्रेमाची भावना होती. त्याने ठरवले, मी वेडा असल्याचं नाटक करीन आणि एक सामान्य मुलगा असल्याचंही नाटक करीन. मीच तिचा हात मागेन, म्हणजे कोणाला तिच्यावर संशयही येणार नाही. तिची सावत्राई त्या वेड्यापासून आनंदाने सुटका करून घेईल आणि मीराला त्याला मिळेल. कबीरने ही योजना आपली आई सुमित्राला सांगितली. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण ती स्वतः एका गरीब कुटुंबातील होती. ती एक मुलगी होती आणि तिनेही सावत्राईपणाचे दुःख सोसले होते. तिने आपल्या मुलाच्या निर्णयाला मान्यता दिली. तिथे मीराच्या घरात शंकरचे हृदय, त्याची मुलगी मोठी झाली होती आणि तिचे लग्न लवकरात लवकर एका चांगल्या कुटुंबात व्हावे अशी त्याची इच्छा होती, जेणेकरून किमान एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी त्याला कदाचित थोडा आदर आणि प्रेम मिळेल. पण जेव्हा जेव्हा तो कमलाशी मीराच्या लग्नाबद्दल बोलायचा तेव्हा कमला भडकून म्हणायची, मुलीच्या लग्नात काय होतं हे तुला माहीत तरी आहे का? किती पैसे लागतील? अजून नाही, सध्या ती घरातली सगळी कामं बघते आणि सगळं सुरळीत चाललं आहे. माझी तब्येत बरी नाहीये. शंकरला कमलाचे खरे हेतू समजले. तिला मीराला घरात एक स्वतंत्र मोलकरीण म्हणून ठेवायचे होते आणि तिला असेही वाटत नव्हते की तिने तिच्या लग्नावर एक पैसा ही खर्च होईल की नाही याबद्दल साशंक असल्याने शंकरने आपली अडचण समजणाऱ्या काही जुन्या विश्वासू मित्रांचा सल्ला घेतला. त्याच्या मित्राने एक उपाय सुचवला. शंकर, अशा बायका जगाच्या टोमण्यांना घाबरतात. घरात काही झालं तरी लोक काय म्हणतील या विचाराचा त्यांच्यावर परिणाम होत नाही, याचा खूप मोठा परिणाम होतो. आम्ही आमच्या बायकांना सांगतो आणि त्या शेजारच्या इतर महिलांनाही ही गोष्ट सांगतात. लहान मुलीला घरी ठेवून काम करणेच अधिक चांगले आहे. मला तसं वाटत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जेव्हा हे सगळ्यांना कळेल तेव्हा कमलाचा अहंकार दुखावेल आणि ती स्वतःच मीराच्या लग्नाला होकार देईल. आणि नेमकं तेच घडलं. हळूहळू शेजारच्या बायका कमला जिथे कुठे दिसायची तिथे तिला टोचून बोलू लागल्या, अगं ताई, एवढ्या समजूतदार मुलीला घरी का ठेवून घेतलंय? खरंच का? लोक नुसत्याच गोष्टी रचतात. लहान मुलीला घरी ठेवणे हे पाप आहे. तिचे लवकर लग्न लावून दिले पाहिजे. सुरुवातीला कमलाने त्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा प्रत्येक गल्लीत प्रत्येक वळणावर तिला त्याच गोष्टी ऐकायला मिळत असल्याने त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसला. तिने विचार केला, आता माझी बदनामी होत आहे.
मला काहीतरी करायलाच हवं. पण कमलाचा लोभ अजून मेला नव्हता. ती त्याच बायकांना सांगू लागली, असा जोडीदार शोधा ज्याला हुंड्यात एक पैशाची गरज लागणार नाही. आम्ही गरीब लोक. हो, मी काहीही देऊ शकत नाही. त्या स्त्रियांना आश्चर्य वाटले. अगं कमला, तुला काहीतरी द्यावंच लागेल. पण कमला आपल्या मतावर ठाम राहिली. नाही, मुळीच नाही. मी तुम्हाला फक्त माझी मुलगीच देऊ शकते. हो, आणि तेही फक्त एक पोट कमी करण्यासाठी. त्या पलीकडे काही नाही. आणि मग जणू काही कबीरच्या योजनेने आपले काम पूर्ण केले होते. तर एके दिवशी मीराच्या घरी एक स्थळ आले. तो मुलगा सशक्त आणि निरोगी होता, पण मनाने थोडा कमजोर होता. त्याला मुलांमध्ये रस नव्हता. तो ज्या प्रकारे वागतो त्याला धड बोलताही येत नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलाचे कुटुंब कोणतेही हुंडीची किंवा चैनीच्या वस्तूंची मागणी करत नव्हते. उलट तो स्वतःच्या पैशांची मागणी करत होता. तो वराडीसाठी जेवण आणि पेय आणायला तयार होता. हे ऐकून कमलाचे डोळे चमकले. एक वेडा मुलगा, हुंडा नसलेला, कोणताही खर्च नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मीराचे आयुष्य तिच्या स्वतःच्या मुली सपनाच्या आयुष्याशी कधीही स्पर्धा करू शकणार नाही. कमलासाठी तरी असेच दिसते. तिची मनापासूनची इच्छा पूर्ण झाली. ती लगेच म्हणाली, आमचा काही आक्षेप नाही. तो मुलगा कसाही असो, आमच्याकडे द्यायला काहीच नाही. जेव्हा शंकरला हे कळले तेव्हा आपल्या मुलीचे अखेर लग्न होणार या विचाराने त्याला सुरुवातीला हायसे वाटले. पण तो मुलगा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे हे कळताच त्याच्या काळजात धस्स झाले. तो म्हणाला, नाही कमला, ते चुकीचं होईल. मी माझ्या मुलीचा जीव एका वेडेच्या हातात कसा सोपवू शकेन. पण कमलाने नेहमीप्रमाणेच त्याच्यावर हल्ला चढवला. आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी तिचा आवाज दाबला गेला. शंकर आपल्या मुलीकडे पाहूही शकला नाही. ती असह्य आहे हे त्याला माहीत होते आणि त्याच असह्यतेने त्याला आतून खाल्ले जात होते. 2 दिवसानंतर मुलाचे कुटुंबीय मीराला भेटायला आले. साध्या कपड्यात सुमित्रा, तिचे काही नातेवाईक आणि त्यांच्यासोबत कबीर होता. जेव्हा चहा आणि नाश्ता आला तेव्हा कबीर आपला सर्वोत्तम अभिनय करू लागला. तो लहान मुलासारखा मिठाईवर तुटून पडला आणि मोठ्याने हसत म्हणाला, आई, मी हे खाऊ का? कृपया मला हे पण दे. अगदी लहान मुलासारखा, अगदी एखाद्या निरागस मुलासारखा मीरा दाराच्या मागून हे सगळं पाहत होती आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. अरे देवा, तो खरंच वेडा आहे. माझं त्याच्याशी लग्न नाही, हे होऊ शकत नाही. मीरा धावत आत गेली आणि कमलाचा हात धरून गयावया करू लागली. आई, मी या मुलाशी लग्न करणार नाही. मी त्याच्याशी लग्न करणार नाही. तो पूर्णपणे वेडा आहे. माझ्यावर दया करा आई. पण कमलाचे डोळे दगडासारखे होते. तिने मीराकडे रागाने पाहिले आणि धमकी दिली, पुरे झाले. तुझं नाटक पुरे झालं. जर तू या लग्नाला नकार दिलास तर मी तुला आत्ताच्या आत्ता या घरातून हाकलून देईन. मग रस्त्यावर भटक. आता शांतपणे बाहेर जा आणि त्यांच्या घरी जा. फक्त होकारार्थी मान डोलाव. मीराच्या डोळ्यात पाणी तरळले, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मान खाली घालून आणि हृदयभंग होऊन ती निघून गेली. सुमित्रा, मुली, तू मला खूप आवडतेस. या नात्याला तुझा पाठिंबा आहे का? मीराने कमलाच्या रोखून पाहणाऱ्या नजरेकडे पाहिले आणि मग हळूच म्हणाली. अगदी हळूच तिने होकारार्थी मान डोलावली. पण त्या होच्या मागे किती अश्रू दडलेले होते हे फक्त तिला आणि त्याच्या देवालाच माहीत होतं. बाकी कुणालाही ते माहीत नव्हतं. समोर बसलेल्या त्या वेड्या मुलाच्या मनात त्या क्षणी काय वादळ घोंगावत होते. त्याला उठून मीराचे अश्रू पुसावेसे वाटत होते, पण तो हतबल होता. तो स्वतःच्याच योजनांचा कैदी होता. लग्नाची तारीख ठरली होती आणि लवकरच तो दिवस आला. लग्नात कोणताही थाटमाट नव्हता. जी काही थोडीफार व्यवस्था होती ती सुद्धा नवरदेवाच्या कुटुंबियांनी केली होती. कबीर लग्न मंडपात वेड्यासारखा वागत राहिला. कधी विनाकारण हसत होता तर कधी मंत्रोच्चाराच्या मध्ये लहान मुलांसारखे प्रश्न विचारत होता. आणि ही बातमी सगळीकडे पसरली. बघा, सावत्राईने आपल्या सावत्र मुलीचं लग्न एका वेड्या माणसाशी लावून दिलं. लोकांना वाटेल ते तर्क लावले, पण आता काय करता येणार होते. लग्न सोहळा पार पडला होता.
फेरे पूर्ण झाले होते आणि मीराचा निरोप आला. एकीकडे मीराच्या काळजात धस्स होत होते, तर दुसरीकडे तिचे हृदय खचले. तर तिचे वडील शंकर पण मंडपामागे उभे राहून जोरजोरात रडत होते. मुलीच्या जाण्याची वेळ झाल्यावर शंकरने मीराला मिठी मारली आणि गदगदलेल्या आवाजात म्हणाला, मला माफ कर माझ्या बाळा, मी एक कमजोर बाप ठरलो. जर तुझी आई इथे असती तर तिने हे कधीच घडू दिले नसते. अश्रूंनी चिंब भिजलेल्या आपल्या वडिलांना मीरा म्हणाली. तिने कमलाचे अश्रू पुसले आणि म्हणाली, बाबा रडू नका. जे माझ्या नशिबात लिहिलं होतं ते घडलं. तुम्ही फक्त आनंदी राहा. दुसरीकडे कमलाचा चेहरा दुःखाने भरलेला होता. तिच्या चेहऱ्यावर लपलेले स्मित होते, जणू काही तिने एखाद्या लढाई जिंकली होती. मीरा गाडीत बसली. तिचा वेडा नवरा तिच्या शेजारी बसला होता. अजूनही लहान मुलांसारखे हवेत हातवारे करत होता. तो काहीतरी करणार होता. मीरा खिडकीतून बाहेर बघत होती. तिचं घर धुसूर होत चाललं होतं. ते घर ज्याने तिला फक्त दुःखच दिलं होतं, तरीही ते तिचंच होतं. ती स्वतःशीच पुटपुटली, ठीक आहे मीरा, निदान आता घरकाम करताना मला टोमणे ऐकावे लागणार नाहीत. आणि माझी सासू खूप चांगली वाटते. आता ती जशी काही असेल तशी. हेच माझं आयुष्य आहे. मी तेही संपवून टाकेन असा विचार करून तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरले. गाडी पुढे जाऊ लागली. शहराचे रस्ते मागे सोडून रस्ता सुरू होताच ते ओसाड झाले. मग असे काही घडले ज्याची मीराने कल्पनाही केली नव्हती. अचानक तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. तो वाकून बसला होता, पण तो ताठ बसला, जणू कोणीतरी त्याचा मुखवटा फाडून टाकला असावा. तसा त्याच्या चेहऱ्यावरून बालिशपणा नाहीसा झाला. हो, त्याच्या डोळ्यात आता तो वेडेपणा नव्हता, तर एक खोल शांत समज होती. या बदलाने मीरा थक्क झाली. तिला स्वतःच्या डोळ्यांकडे पाहावे लागले. तिला विश्वासच बसत नव्हता. मग कबीर हसला आणि पुढे बसलेल्या ड्रायव्हरला म्हणाला, जो खरं तर त्याचा विश्वासू माणूस होता, मित्रा, यात अभिनयाचा किती भाग आहे? हे एक अवघड काम आहे. दिवसभर रागात राहणं सोपं नाही. हे ऐकून मीराला स्वतःला आवरता आले नाही. तिने थरथरत्या आवाजात विचारले, अभिनय म्हणजे एवढंच का हे सगळं? तू नाटक करत होतास का? तू वेडा नाहीस ना? कबीर तिच्याकडे प्रेमाने बघत हळू आवाजात म्हणाला, नाही मीरा, मी वेडा नाही. हो, हे सगळं नाटक होतं आणि त्यामागे एक मोठं कारण आहे, जे तुला आत्ता कळायला हवं. मीराच्या हृदयाची धडधड वाढू लागली. कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो म्हणाला, ज्या दिवशी तुम्ही बाजारात काहीतरी विकत घ्यायला आला होतात, त्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं होतं. तुम्ही एका म्हातारीचे खाली पडलेले सामान उचलून तिला शांतपणे काहीही न बोलता देऊन टाकले होते. कोणताही देखावा नाही. त्याच क्षणी मला कळलं की तुझं मन किती मोठं आहे. आणि मीरा, त्या दिवसापासून मी तुझ्या प्रेमात पडलो. आता मीराच्या गालांवरून अश्रू ओघळू लागले. कबीर पुढे म्हणाला, पण मीरा, तुझ्या घराची अवस्था माझ्यापासून लपलेली नव्हती. तुझी सावत्र कशी होती हे मला माहीत होतं. मी जर खऱ्या ओळखीने तुझ्याकडे लग्नाची मागणी घालायला आलो असतो, तर तिने एकतर मत्सरपोटी ते नाते तोडले असते किंवा तुला चांगल्या घरी जाऊ दिले नसते. कारण तिला भीती होती की मला भीती वाटत होती तू तिच्या मुलीलाही मागे टाकशील. म्हणूनच मी हे वेडगळ नाटक रचले, जेणेकरून तो कोणत्याही संशयाशिवाय, कोणत्याही लोभाशिवाय तुला माझी बायको म्हणून स्वीकारेल. तुझा हात माझ्या हातात दे मीरा. मला तुला त्या नरकातून बाहेर काढायचंच होतं आणि हाच एकमेव मार्ग होता. या खोट्याबद्दल मला माफ कर, पण माझं प्रेम खरं आहे. मीराला विश्वासच बसत नव्हता. एका क्षणात तिचं संपूर्ण जग उलथून पालथं झालं होतं. त्या वेड्या माणसासोबत आयुष्य घालवण्याच्या विचाराने ती पार कोलमडून गेली होती. तो एक अत्यंत प्रेमळ आणि समजूतदार माणूस निघाला. तिच्या मनावरचा एक मोठा भार हलका झाला, पण तिच्या मनात अजूनही हजारो प्रश्न होते. पण तू कोण आहेस आणि हे सगळं फक्त माझ्यासाठीच का केलंस? कबीर हसला. थोडा धीर धर मीरा. आपलं गतव्यवस्थान आता जवळ आलं आहे. तिथे तुला सगळं काही कळेल. थोड्या वेळाने गाडी एका भव्य दिमागदार वाड्यासमोर थांबली. उंच दरवाजे, दिव्यांनी लकलकणारे एक आलिशान घर आणि फुले.
फुलांनी सजवलेले एक अंगण. मीरा गाडीतून उतरली आणि तिच्या समोरचे दृश्य थक्क करणारे होते. तिने आयुष्यात इतके भव्य, इतके मोठे काहीही कधीही पाहिले नव्हते. तिने ती जागा पाहिली नव्हती. तिने आश्चर्याने कबीरकडे पाहिले. हे घर कोणाचं आहे? कबीर म्हणाला, हे तुझं घर आहे मीरा. आता हे माझं घर आहे. तुमचं घर? मीराला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पण इतकं साधं लग्न, इतके साधे कपडे आणि इतकं मोठं घर, हे कसं शक्य आहे? कबीर तो हसला. कारण मी मोठ्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे मीरा. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो सगळा बनाव होता. आता आत ये, मी तुला माझं घर दाखवतो. हो, मी वचन देतो, तुमच्या आयुष्यात यापुढे कशाचीही कमतरता भासणार नाही. मीराचे उंबरठ्यावर स्वागत करण्यात आले आणि विधी पार पडण्यात आले. जसे ती आत शिरल्यावर सगळंच पाहून ती थक्क झाली. महागडी झुंबरं, मऊ गालीचे, लकलकणारं सोनं चांदी, जी मुलगी नेहमी जुने टाकून दिलेले कपडे घालायची, आज ती एका महालात उभी होती. तेव्हा तिची सासू सुमित्राजी तिच्या जवळ आल्या. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि गदगदलेल्या आवाजात म्हणाल्या, मुली, मला तुला या घरात येण्यासाठी मला मनवावं लागलं, त्याबद्दल मला माफ कर. पण आत्तापासून हे घर सगळं काही तुझंच आहे. आणि मुली, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे, जी मी तुला अजून सांगितलेली नाही. मीराने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिली. सुमित्रा म्हणाली, वर्षानुपूर्वी एका भयंकर पुरात माझे पती देवराजजी मरणाच्या दारात होते. भुकेले, आजारी, निराधार. मग एका गरीब बाईने आपल्या लहान मुलीला कवेत घेऊन त्यांना वाचवले. तिने आपल्याकडचा शेवटचा भाकरीचा तुकडा आणि आपली एकमेव शाल त्यांना देऊ घातली. तिने तिला पांघरून तिची काळजी घेतली. जोपर्यंत ती वाचली नाही, त्या देवीचं नाव सरस्वती होतं. हे नाव ऐकून मीराचे संपूर्ण शरीर थरथरले. सरस्वती? ही माझी आई आहे. सुमित्राजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो मुली, त्या तुझी आई होत्या आणि तू तीच लहान मुलगी आहेस जी त्या दिवशी त्यांच्या मांडीवर होतीस. हे संपूर्ण साम्राज्य आज एका दयाळूपणाच्या कृतीच्या बळावर उभे आहे. माझ्या पतीने मरणासन अवस्थेत असताना कबीरकडून वचन घेतले की तो देवीच्या मुलीला शोधून काढेल आणि तिला हवं असलेलं ते सर्व सुख देईल. तिच्या आईने त्यांना कधीच पाहिले नाही. मुली, तू या घरात सून म्हणून आली नाहीस, तू या घराची संपत्ती म्हणून परत आली आहेस. तुझ्या आईने तुझ्यावर ठेवलेले ऋण आत्ता फेडायला गेले आहेत. ती तुमच्या रूपात घरी परत आली आहे. मीराला रडू कोसळले. हे अश्रू वेदनेचे नव्हते, ते त्या आईसाठी होते, जिने अनेक वर्षांपूर्वी आपल्याच माणसाला गमावले होते. स्वतः उपाशी राहून तिने एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवला होता आणि आज त्याच दयाळूपणाने तिच्या मुलीचे आयुष्य आनंदाने भरून गेले होते. कबीर पुढे आला आणि हळू आवाजात म्हणाला, बघ मीरा, मी तुला सांगितलं होतं, हे केवळ प्रेम नाही तर एक अपूर्ण राहिलेलं वचन सुद्धा आहे, जे तू पूर्ण केलंस. रात्र अधिकच गडद झाली होती. जेव्हा कबीर लग्नाच्या रात्रीसाठी खोलीत आला, मीरा एका कोपऱ्यात शांत बसली होती. कबीर तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला, काय झालं मीरा? तू अजूनही नाराज आहेस का? मीराने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले आणि ती म्हणाली, तुम्ही एक गोष्ट कराल का? कबीर म्हणाला, हो सांग, तुला काय करायचं आहे? मीरा म्हणाली, मला जोरात चिमटा काढ. कबीरला आश्चर्य वाटले. चिमटा? वेडेपणा, तुझं बोलणं झालं का? मीराच्या डोळ्यात पाणी तळाले. नाही, मला वाटतं की हे एक स्वप्न आहे. एवढा आनंद, एवढं प्रेम माझ्या नशिबात नाहीये. मला भीती वाटते की जर हे स्वप्न भंगले तर मी जगू शकणार नाही. म्हणून मला फक्त पटवून दे की हे खरे आहे. कबीरचे हृदय आनंदाने भरून आले. त्याने प्रेमाने तिच्या दोन्ही गालांवरून हात फिरवला. त्याने तिला आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, मीरा, हे स्वप्न नाही, हे खरं आहे. आणि ऐक, तू तुझ्या संपूर्ण आयुष्यात जेवढा आनंद गमावला आहेस तेवढाच आनंद मी तुला देईन. तू रडायलाच विसरून जाशील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि आता कोणतीही शक्ती तुला दुखावू शकत नाही. बस इतकंच पुरेसं आहे. त्या रात्री
कित्येक वर्षानंतर मीरा पहिल्यांदाच शांतपणे झोपली. कोणत्याही भीतीशिवाय, अश्रूंशिवाय, अशा व्यक्तीच्या आधाराने ज्याने तिला नाकारले नाही तर स्वीकारले. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या मुलाला सर्वजण वेडा समजत होते तो खरं तर एका लक्षाधीश कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे. ही बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली. मीराकडे आता एक आलिशान महाल आहे. जेव्हा ही बातमी कमलाच्या कानावर पोहोचली तेव्हा मत्सरामुळे तिच्या शरीरातून रक्त वाहू लागले. ती संतपणे खदखदत होती. सावत्र मुलगी जिच्या तिला आयुष्यभर दासीच मानले होते, पण आज ती राणी झाली होती. पण आता पश्चाताप करून काही उपयोग नव्हता. वेळ निघून गेली होती. दुसरीकडे जेव्हा तिचे वडील शंकर यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कबीरने स्वतः शंकर यांना बोलावून म्हटले, बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी काही वेडा नाही. हा सगळा प्रकार तुमच्या मुलीला तिचा हक्क, तिचा आनंद मिळवून देण्याबद्दल होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा स्वतःचा आनंद. हे सर्व माझ्या दिवंगत पत्नी सरस्वतीने अनेक वर्षांपूर्वी केलेल्या उपकाराचे फळ आहे. मी वचन देतो की मीरा नेहमी हसतमुख राहील. असे शंकर हात जोडून म्हणाले. रडत रडत तो फक्त एवढंच म्हणाला, मुला, तू माणूस नाहीस. तू माझ्या मुलीच्या आयुष्यात देवासारखा आला आहेस. पण मित्रांनो, या कथेचा सर्वात मोठा भाग धडा तोच राहतो. कमलाने आपले संपूर्ण आयुष्य आपली मुलगी सपनासाठी कारस्थान रचण्यात घालवले होते. तिने सपनाचे लग्न मोठ्या थाटामाटात भरघोस हुंडा देऊन लावून दिले होते. तिने त्याच्याशी एका श्रीमंत दिसणाऱ्या घरात लग्न केले जे तिला तिच्या वरवरच्या झगमगाटामुळे आवडले होते. पण काळाने तिला दगा दिला आणि तो मुलगा एक दारुडा आणि जुगारी होता. त्याने सपनाच्या हुंड्याचे सर्व पैसे उधळून तिचे आयुष्य नरक बनवले होते, ज्यामुळे ती रात्रंदिवस रडत असे. कमलाला आपल्या मुलीला यशाच्या शिखरावर पोहोचवायचे होते, पण तिच्याच लोभाने तिला आणखी खोल विहिरीत ढकलले. आणि आता तीच कमला जिने कधी कधी ती आपल्या मुलीच्या दुःखाने व्याकुळ होऊन मीराला घरातून बाहेर ढकलायची. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की मीरा तीच मीरा जिच्याकडे इतकं काही होतं. तिने दुःख सोसले होते. त्याच्या मनात कोणताही सूड नव्हता. जेव्हा तिला सपनाच्या अवस्थेबद्दल कळले तेव्हा तिचे हृदय द्रवले. तो आणि कबीर सपनाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. तिने त्याला मदत केली. नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी तिला पाठिंबा दिला. कारण मीराला माहीत होतं की तिची आई सरस्वतीचा सर्वात मोठा धडा हाच होता. द्वेषावरचे उत्तर हा द्वेष नाही, ही दया आहे. त्या दिवशी कमलाला शरमेने घेरले होते आणि पहिल्यांदाच मीरासाठी तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू तरळले. आणि शंकर तो आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या अंगणात नातवंडांसोबत खेळत आपल्या आयुष्यातील सर्वात शांततेचे दिवस जगत होता. ज्या मुलीला जग एक ओझे समजत होते, आज तीच त्याच्या वृद्धापकाळातील सर्वात मोठी संपत्ती बनली होती. तर मित्रांनो, ही होती आजची आपली गोष्ट. या गोष्टीने आपल्याला अनेक गहन धडे शिकवले. पहिली गोष्ट म्हणजे आयुष्य कोणत्या टप्प्यावर आणि कुठे येऊन थांबेल हे कोणालाच माहीत नसते. ज्यांना लहानपणापासूनच नाकारले गेले आहे आणि ज्यांचा तिरस्कार केला गेला आहे त्यांना एक दिवस आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. ती सुखास पात्र ठरली. दुसरे म्हणजे दयाळूपणा कधीही वाया जात नाही. सरस्वतीने अनेक वर्षांपूर्वी 16 वर्षानंतर एक भाकरी आणि एक शाल दान केली. ते तिच्या मुलीच्या मांडीवर आनंदाच्या रूपात परत आले. आणि तिसरा सर्वात मोठा धडा, लोभ माणसाला कंगाल करतो. कमला जी इतरांचे वाईट चिंतत असे, दुःखाचे ओझे ती त्याच्यावरच पडले होते. म्हणून मित्रांनो, आयुष्य कितीही कठीण झाले तरी तुमच्या मनातील चांगुलपणा कधीही मरू देऊ नका आणि दुर्बळांना कमी लेखू नका. कारण नशीब कधी पालटेल हे कोणालाच माहीत नसते. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.